हॅलो हॅलो गाईज, गाईज. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? स्वागत आहे एका नवीन व्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे वटपौर्णिमा स्पेशल. सो आम्ही चाललो होतो ग्रॉसरी शॉपिंग आणि वटपौर्णिमा. उद्या आहे वटपौर्णिमा, येस. पण आजच सुरू केलाय ब्लॉग आज आता काय आम्ही दाखवायचंय? आज आज आम्ही करणार आहोत वटपौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्याची शॉपिंग. सो म्हटलं कशी करतोय शॉपिंग, काय काय खरेदी कुठून करतोय, दूर राहतोय तर सामान जे लागतं वटपौर्णिमेसाठी ते भेटतंय का नाही, कसं भेटतंय, ते सगळं दाखवण्यासाठी आज व्लॉग स्टार्ट केला आम्ही. आणि आता बॅचलर मध्ये असताना तर आम्हाला एवढे सणांचं काय हे नव्हतं, आणि त्यात विशेषतः वटपौर्णिमा तर महिलांचा सण, त्याच्यामुळं तो पहिल्यांदाच आता असं काय नसतं. पहिल्यांदाच साजरा करतोय येस. आणि इथं. एक स्पेशल नाही, सेकंड आहे आपली वटपौर्णिमा. आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे ती वटपौर्णिमा उद्या शशांक पण करणार आहेत, जसं की क्या उपवास पकडणार आहेत माझ्यासाठी. हा ना, उपवास मुलींनी पकडायचा असतो ना. तुम्हाला नाही, नकोय का बायको 7 जन्मासाठी? पण ते मुलींच आहे ना. तुम्हाला नकोय का? तर आम्ही चाललो होतो ग्रॉसरीसाठीच, आणि जाता जाता एक छान पार्क दिसला आम्हाला इथं. सो म्हटलं इथूनच व्लॉग स्टार्ट करावा. सो बघा, हा असा पार्क खूप छान वाटतंय. लोक मस्तपैकी जॅकेट वगैरे न घालता वॉक करण्यासाठी येतात इकडे. आणि आता वाजलेत 7 जवळपास संध्याकाळचे. येस, अजून असं सनलाइट राहील ऍटलिस्ट 10 पर्यंत. 10 पर्यंत अशीच सनलाईट राहील इकडे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की इंडियामध्ये असताना हे सण साजरे करायचं एवढं काय वाटत नव्हतं, बट इकडे आल्यापासून ती एक वेगळीच आस लागून राहते मनाला की आपले फेस्टिवल्स हे ते सण साजरे करायला खूप आवडतं इकडे लोकांना, मोस्ट इंडियातल्या लोकांना. बट त्याच्यासाठी जे साहित्य सामग्री लागती प्रत्येक सणाला वेगवेगळी, ते सगळे गोळा करणं म्हणजे एक टास्कच राहतो लोकांसाठी. आणि बघूयात आता आम्ही पण चाललोय ग्रॉसरी शॉपिंगला, काय काय भेटते काय काय नाही. आणि मेन म्हणजे एशियन शॉपमध्ये चाललोय. चला भेटूयात शॉप मध्ये. येस. येईल ओनर बाहेर, नाही येत. झाडांना हात लावल्या. मग म्हणणार की माझ्या नवऱ्याला द्यायचे होते. वाव, स्मेल छान येतोय ना. कुठं आलोय आपण? टेस्को. तीच घेतो. येस. कुठून स्टार्ट करायचंय आपल्याला? इथून हे ओनियन घ्यायचे का? येस, ओनियन घ्यायचे आपल्याला एक. आंबे आले तिथे. स्मेल येतोय चांगला. बाहेरपर्यंत येतोय. मग उद्या काय गोडधोड येस. काहीतरी असतं ना गोडधोड. उद्या तुमच्यासाठी स्पेशल, तुमच्यासाठी गुलाबजामुन. स्पेशल केवढं बाय मिसळ असेल. बस
रुलाएगा क्या? हे एक घेऊया. अजून ईस्ट एंडचीच छान असतील ना. दुसरा आहे का त्याच्यात? लास्ट एवढेच दिसत आहेत. गिट्सचे तर नव्हते लास्ट टाइम मी पाहिलेले. आणि दुसरं अजून काय घ्यायचं आपल्याला? नारळ भेटला. नीट बघून घे, येस. पाणी आहे. आहे पाणी. मोठा घ्यायचा का? ह्याच्यात नाही तर चांगला निघाला पाहिजे. निघेल. आलो घरी फायनली. झाली ऑलमोस्ट शॉपिंग करून. आणि भेटूया उद्या मग. बघा वटपौर्णिमेची तयारी उद्याची. ओके, टू बी कंटिन्यू. बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं डे 2 ऑफ व्लॉग. आज आहे वटपौर्णिमा आणि झालं असं की उठायला आणि आवरायला थोडा उशीर झाला. ऑफिसचं काम पण सुरू झालं घरूनच. आता बघू, आज सण आहे माझ्या बायकोचा, तर नक्की बायकोचं चाललंय काय. जाऊ किचनमध्ये. हॅलो, हॅलो. कसं काय आहात? करताय? चालू आहे थोडी थोडी तयारी. बर, काय काय झालं? काय काय झालं? झालंय राईस, वरण आणि आलू मटारची आणि भाजी. गोड कुठे? गोड स्पेशल गुलाबजामुन. अजून नाही बनवले, बनवायचे. आपण लवकर उठलात ना त्याच्यामुळे सगळं आवरून झालं पटपट. चालतंय, मी बनवतो मग ते. झाले मग गुलाबजामुन. काय बनवायचं तुम्हाला आज ब्रेकफास्ट साठी? ब्रेकफास्टला बनवा चहा पोहे काहीतरी. बरं, काय चालेल. तुम्हाला आवडते? मला नाही, आज उपवास आहे माझा. ओके, माझा नसतो ना. तुमची इच्छा. माझं तर आहे, कारण मला नवरा पाहिजे 7 जन्मासाठी. मला नको आहे बायको. मग झालं की तू धरला काय आणि मी धरला काय. तशी नाही भेटत, त्याला मग उपवास धरावा लागतो. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? आणि 7 फेरे मारावे धरलाय लागतात. तू म्हणल्यावर भेटणारच आहे ना. का नाही? केलं स्टार्ट? येस. आता तुम्हाला खायचे म्हटल्यावरती बनवायचे ना स्पेशल गुलाबजाम. बर, काय हेल्प पाहिजे? माझे फेवरेट. जमेल तुम्हाला? आवडेल मला. हृदयात वाजे समथिंग सारे जगवाटे हॅपनिंग. गोळे करायला जमेल का? येस. झालंय आता ऑलमोस्ट सगळं. फक्त जामून राहिलेत बनवायचे. गाईज, माझा स्वयंपाक होत आलाय ॲक्च्युली सगळा. फक्त गुलाबजामुन राहिलेत आणि ते मी शशांकला बनवायला सांगितले. बघूया आपण त्यांनी काय केलंय नक्की. ओहो, फॅन्सी, किती छान बनवलेत नवऱ्याने. किती बस का तुला एवढं? त्याच्यातले 10 तर मलाच लागतील. एवढं नसतं खायचं गोड. एक दिवस चालतं, त्याला काय नाही. उपवास सोडायला 2 गुलाबजामुन फक्त. आणि उपवास न धरणाऱ्याला सगळे उपवास धरलाय ना लाडक्या बायकोने. आणि तुम्ही धरलाय. सो गाईज, चालू आहे आमची तयारी. लास्ट गुलाबजामुन तेवढे राहिलेत आणि करून घेतो तेवढे गुलाबजाम
आवरतो पटकन. शशांकनी पण उपवास धरलाय. सो स्वयंपाक झाल्यानंतर पूजेची तयारी करावी लागेल, आवरावं लागेल, साज शृंगार करावा लागेल. बायकोचं आवरलंय का नाही बघूयात, नाही तर अजून उशीर होणार. या आवरलं का? अच्छा मॅडम रेडी. कशी दिसतीये? मस्त छान. हे गुत्त आहे याच्यात, तुम्ही उलटे झालात. आता पटकन चला चला. नारळ काय राहिलं अजून? दोरा ना? दोरा बघते बॉक्स मध्ये. हे घ्या बरं तोपर्यंत. याच हे करावं लागेल. जमेल का तुम्हाला? वात का? वाच नाही. एवढं. येस चला. रेडी. चलो. काय घ्यायचे आपल्याला? फुलं ना? फुलं आता फ्लावर्स. बघती का इथेच असतील का? येस रोज. चालेल ना घेतलेलं? एक तर घेऊ शकतो, पण हे तोडायचं कसं? पास एकच. फूल फॉर माय फूल. इतकं पण नाही करत ना सेलिब्रेट आज. नाही. आपणच आलं. झाली अशा रीतीने वटपौर्णिमा. Yes. फक्त एक छान अशी गोष्ट घडली की एक अंकल आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, म्हणजे आहे त्यांचं एज 50च्या वरती असेल. ते भेटत राहतात. ते म्हणजे भेटतात. ते क्युरियस कधीतरी. होते की ॲक्च्युअल काय, म्हणजे आज फेस्टिवल आहे का काय कुठला. त्यांनी फेस्टिवलचं नाव पण विचारलं. मी बोललो येस. आणि वटपौर्णिमा आहे. सो व्हॉट स्पेशल अबाउट इट, तर सांगितलं म्हणलं 7 जन्म 7th बर्थ 7 बर्थ हाच नवरा सेम हवाय. पार्टनर पाहिजे. तर ते बोलले की मला आवडेल हे ते रिच्युअल. पण म्हणले आय वुड प्रेफर दॅट. छान वाटलं असं ते. छान हे झालं. आता निघालोय घरी. कंटाळा आलाय आता, परत- भूक लागली. अजून चला दुसऱ्या वडाकडे जाऊ. बस 7 जन्म खूप झाले. 14 जितके 14. सिटीत जितके वड आहेत तिथं करायचं वड पूजन. चालेल का? चालेल. आज आम्ही सोसायटीमध्येच केलं वटपौर्णिमा. कारण बाहेर दूर एक हिंदू टेम्पल म्हणून आहे, तिथं भरपूर लेडीज येतात वटपौर्णिमेसाठी. VHCC टेम्पल. VHCC टेम्पल. बट इथं सोसायटीमध्ये माहीत नाही बाकी कोण इंडियन्स आहेत की नाही. सो मीच केलं इथे. बाकी तर सगळे दुसरेच लोक राहतात इथे आयरिश. सो छान झाला. आणि 7 जन्मासाठी पूजा बुक केलंय मी शशांकला. येस. तर छान वाटतंय आज खूप.
आणि इथल्या लोकांना पण हा सगळा लुक साज शृंगार बघून खूप छान वाटलं. सगळे खूप स्माइल करतायत माझ्याकडे बघून आणि मला पण खूप छान वाटतंय. आणि एका अंकलनी तर विचारलं की काय आहे हे, याच्यामध्ये काय फूड आहे का, हा हे फूड. आणि यू आर लुकिंग लवली अशी कमेंट भेटली आहे मला. सो छान वाटतंय. कसा आहे जोडा, आहे का नाही लक्ष्मीनारायणासारखा. हो हो आलो फायनली. हा दोरा बांधायचा राहिला शशांक मला. तिथं बांधलं ना? तिथं वडाच्या झाडाला बांधला, तुम्हाला बांधायचं राहिला. बघू आत. 7 ना. 1 2 3 4 5 7. हो. वटपौर्णिमेचं काहीतरी गिफ्ट बायकोला मॅडमनी याच्यात ऍड करून ठेवलं होतं कार्टमध्ये. हे बाजूबंद असं. तिला आवडतंय. बघू तिचे रिॲक्शन, तिला देऊ गिफ्ट. प्रतीक्षा, युअर गिफ्ट. कुठे बाजूबंद कधी ऑर्डर केले. केलं होतं. मस्त, आवडलं. थँक्यू. झाली वटपौर्णिमा. जेवण स्टार्ट केलं आम्ही. संपला दिवस. या जेवायला. येस. गुलाबजामुन मस्त झाले. छान छान झालं. सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.